आज आपल्याला अभ्यास करायचा आहे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी कोणाला म्हणायचं? तर सुरुवातीलाच त्यांनी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. अन एरो इज रिलीज्ड फ्रॉम ए स्ट्रेच्ड बो. म्हणजेच धनुष्यबाण तुम्ही बघितलेला आहे. धनुष्यबाण धनुष्यबाण कसा असतो? तर अशा प्रकारे धनुष्यबाण असतो आणि त्याला अशी दोरी असते, बरोबर. आणि या बाणाला धनुष्यबाण जो आहे ती दोरी आहे. आपण काय करतो तर इथे एक बाण असतो त्याचा, यात अडकवतात आणि त्याचं टोक असं इकडं असतं. तर ही जी दोरी आहे ही दोरी काय केली जाते? अशा प्रकारे मागे खेचली जाते, ओढली जाते. आणि दोरी जर मागे खेचली तर तिच्यामध्ये म्हणजेच ह्या दोरीमध्ये एनर्जी तयार होते. लक्षात आलं का? सुरुवातीला जो धनुष्यबाण असा होता तेव्हा त्याच्या ह्या दोरीमध्ये म्हणजेच त्याच्या स्ट्रिंगमध्ये एनर्जी नसते. परंतु हीच दोरी जर तुम्ही अशा प्रकारे मागे खेचली, धनुष्यबाणाची ही जी दोरी आहे ही दोरी अशी मागे ओढली तर त्याच्यामध्ये एनर्जी निर्माण होते, बरोबर. ठीक. पुढे सांगितलंय त्यांनी ए वॉटर केप्ट ॲट हाईट फ्लोज थ्रू ए पाईप इन टू द टॅप बिलो. म्हणजेच एक पाण्याची उंच अशी टाकी असते आणि त्या टाकीपासून पाईप खाली घेतलेली असते आणि तिथं नळ काढलेले असतात असे. तर ह्या नळातून पाणी वाहतं. तर हे उंचावर ठेवलेले पाणी जे आहे ह्यामध्ये काय आहे? एनर्जी आहे. ही ग्राउंड लेवल आहे, ही जमीन लेवल आहे, ग्राउंड लेवल. जर ही टाकी जमिनीवर असती इथं तर त्या टाकीतील पाण्यामध्ये एनर्जी नाही. हेच पाणी जर तुम्ही उंचावर नेलं तर त्यामध्ये एनर्जी क्रिएट होते, एनर्जी निर्माण होते. तिसरं, ए कॉम्प्रेस्ड स्प्रिंग इज रिलीज्ड. कॉम्प्रेस्ड म्हणजे गुंडाळलेली. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या पेनमध्ये एक स्प्रिंग असते अशा प्रकारची, बरोबर. ही स्प्रिंग आपण दोन टोकाला बोटाने पकडून कॉम्प्रेस केली. कॉम्प्रेस केली म्हणजे दाबली तर ह्यामध्ये एनर्जी आहे. त्या स्प्रिंग मध्ये काय आहे? एनर्जी आहे. आणि ह्यामध्ये ही स्प्रिंग अजिबात कॉम्प्रेस केलेली नाही, त्यामध्ये एनर्जी नाही, बरोबर. तर ही सगळी कशाची उदाहरण आहेत? पोटेन्शियल एनर्जीची उदाहरण आहेत. काय काय? an arrow is released from a stretched bow. एनर्जी कशामध्ये आहे? स्ट्रेच्ड बो. बो म्हणजे धनुष्य. धनुष्याची जी दोरी आहे ती जर ताणलेली असेल तर त्यामध्ये एनर्जी आहे. त्याचबरोबर उंचावरील पाण्याचा साठा आणि दाबलेली स्प्रिंग. पुढे, which words describe the state of the object in the above examples. वरील उदाहरणामध्ये which words describe the state of object in the above examples. वरील उदाहरणामध्ये वस्तूची कोणती अवस्था स्पष्ट होते किंवा कोणत्या अवस्थेचं वर्णन केले आहे? where did the energy required to cause the motion of object come from. म्हणजेच धनुष्यातून जर बाण सोडला तर तो बाण काही अंतरावर जातो, म्हणजेच वर्क डन होतं. उंचावरील पाण्याचा साठा, त्यामधून काढलेल्या पाईपमधून नळ जो आहे तो नळातील पाणी वाहते म्हणजे पाण्याचं डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे वर्क डन झालं. तर हे वर्क डन होण्यासाठी एनर्जी कुठून आली? ए कॉम्प्रेस्ड स्प्रिंग इज रिलीज्ड. म्हणजे स्प्रिंग जर दाबलेली असेल तर त्याच्यामध्ये एनर्जी आहे. ती सोडल्यानंतर काय होतं? ती स्प्रिंग जंप मारून काही अंतरावर जाऊन पडते म्हणजेच वर्क डन होतं. म्हणजेच ह्या तिघांमध्ये ही काय आहे? एनर्जी आहे. आणि ती एनर्जी कुठून आली असं त्यांनी विचारले. पुढे,
वेअर डिड द एनर्जी रिक्वायर्ड टू कॉज द मोशन ऑफ ऑब्जेक्ट कम फ्रॉम. म्हणजेच तो जो ॲरो आहे, बाण आहे, तो दूर जाण्यासाठी एनर्जी कुठून आली? पाणी वाहण्यासाठी एनर्जी कुठून आली? ती स्प्रिंग जंप मारते, उडून जाते, त्याच्यासाठी एनर्जी कुठून आली? असं तिने विचारलं. इफ द ऑब्जेक्ट्स वेअर नॉट ब्रॉट इन दोज स्टेट्स वुड दे हॅव मूड. जर त्या वस्तूंची अशी अवस्था नसती तर त्या वस्तूंनी अशा प्रकारे मुवमेंट केली असती का? म्हणजे त्यांनी वर्कडन केले असते का? तर नाही, अर्थातच नाही. खाली एक आपल्याला बोल्ड लेटर्समध्ये डेफिनेशन दिलेली आहे आणि ती डेफिनेशन कशाची आहे? पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन आहे. द एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट और पोझिशन इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. एखाद्या वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा अवस्थेमुळे त्या वस्तूमध्ये जी एनर्जी सामावलेली असते तिला पोटेन्शियल एनर्जी असे म्हणतात. द एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ स्पेसिफिक स्टेट और पोझिशन इज कॉल्ड ॲज इट्स पोटेन्शियल एनर्जी. मग खाली मगाशी तुम्हाला जे सांगितलेलं एक्झाम्पल आहे ते पुन्हा एकदा मी सांगतो. जर ती स्प्रिंग अशी नॉर्मल असेल तर त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर्ड आहे का? नाही. तुम्हाला काय करायला पाहिजे? स्पेसिफिक स्टेट म्हणजे तिची अवस्था काय करायला पाहिजे? बदलायला पाहिजे. म्हणजे तिची अवस्था बदलण्यासाठी तुम्हाला दोन टोकाला पकडून कॉम्प्रेस करावं लागेल आणि जर तुम्ही अशा प्रकारे कॉम्प्रेस केलं म्हणजेच तिची स्टेट किंवा पोझिशन काय केली? चेंज केली आणि त्यामुळं त्याच्यामध्ये जी एनर्जी सामावलेली असते त्याला काय म्हणायचं आहे? पोटेन्शियल एनर्जी. लक्षात आलंय? द एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट और पोझिशन इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. त्यानंतर पुढे त्याने सांगितलंय एक ॲक्टिव्हिटी. होल्ड ए चॉक ॲट हाईट 5 सेंटीमीटर फ्रॉम द फ्लोअर अँड रिलीज इट. चॉक समजा टेबलवर आहे, तो हातामध्ये घेतला आणि हात उंच करून तो चॉक सोडला तर काय होतं? वर्कडन होतं, म्हणजे चॉक खाली पडतो. तर हे वर्कडन होण्यासाठी त्याला काय लागते? एनर्जी. बरोबर. ती एनर्जी कुठून आली? तो चॉक टेबलवरून तुम्ही जसा वरती नेला तशी त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी निर्माण होते. तुम्ही वर नेला चॉक की त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी निर्माण होते. ठीक आहे. तो जोपर्यंत टेबलवर होता तोपर्यंत त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी कमी होती. तुम्ही त्याची उंची वाढवली की त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी निर्माण होते. म्हणून त्याच्या डेफिनेशन मध्ये त्यांनी म्हटलंय ड्यू टू द स्पेसिफिक स्टेट और पोझिशन. ठीक आहे. त्यानंतर पुढे म्हटलंय नाउ स्टँड अप स्ट्रेट अँड रिलीज द चॉक. तो खडू सरळ उभं राहून खाली सरळ सोडा. इज देअर ए डिफरन्स इन द रिझल्ट्स ऑफ द टू ऍक्टिव्हिटीज? इफ सो व्हाय? पहिल्यांदा काय सांगितलंय? तो चॉक 5 सेंटीमीटर वरून जमिनीवर सोडा. आणि नंतर काय सांगितलंय? तो नाउ स्टँड अप स्ट्रेट अँड देन रिलीज द चॉक. जमिनीवर सोडायला सांगितलंय. ठीक आहे. तो भाग पोटेन्शियल एनर्जीशी रिलेटेड आहे. पुढे जाऊ आपण. एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. जसं कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन तुम्ही तयार केलं. कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन तयार केलं. एक पूर्ण पिरियड आपला त्याच्यासाठी गेलाय. काय एक्सप्रेशन तयार झालं? के इज इक्वल टू 1/2 mv². तसं ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे या पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन कसं तयार करायचं ते आपल्याला शिकायचं आहे. सुरुवातीला सांगितलंय त्यांनी टू कॅरी अन ऑब्जेक्ट ऑफ मास m टू ए हाईट h above the earth surface, a force required to mg has used against the direction of gravitational force. म्हणजेच काय? आता उदाहरणार्थ हे
खोडू आपण आधी. समजा हे ग्राउंड लेवल आहे, ही ग्राउंड लेवल आहे, जमीन आहे, आणि जमिनीवर एक बॉल आहे, चेंडू. या चेंडूचं मास किती आहे? m. बरोबर. आणि तुम्ही काय केलं, शेजारी एक टेबल आहे, तुम्ही तो चेंडू जमिनीपासून h इतक्या हाईट वर नेला. ही हाईट किती आहे टेबलची? h. आणि तो चेंडू उचलून h इतक्या हाईट वर नेऊन ठेवला. तो बॉल पहिल्यांदा ग्राउंड वर होता, तो h एवढ्या हाईट वर नेऊन ठेवला. त्याचं मास किती आहे? m. ठीक आहे. आता हा चेंडू जेव्हा आपण वर नेऊन ठेवला, तेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जी डायरेक्शन आहे, म्हणजे पृथ्वीचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याची डायरेक्शन कशी आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन जी लेटरने दाखवतो आपण, त्याची डायरेक्शन कशी आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. परंतु त्याची डायरेक्शन खाली असताना देखील तो चेंडू तुम्ही वरच्या डायरेक्शनने नेला, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनची डायरेक्शन आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनने नेला. बरोबर. तर ह्या बॉलमध्ये काय निर्माण होते? पोटेन्शियल एनर्जी निर्माण होते. आणि ती पोटेन्शियल एनर्जी किती असते ती काढायचं आहे आपल्याला. बरोबर. आणि इथं त्यांनी लिहिलेलं आहे, एक्झाम्पल लक्षात आलं? इथं त्यांनी सांगितलंय तुम्हाला, वर्क इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय डिस्प्लेसमेंट. तो चेंडू जमिनीवर टेबलावर नेत असताना हे वर्क डन किती होतं? तो उचलून वर ठेवण्यासाठी अप्लाय केलेलं फोर्स आणि त्याचं झालेलं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे तो ग्राउंडवरून टेबलवर नेलं, ते हाईट किती आहे? h. ठीक आहे. मग हे वर्क डन काय केलं त्यांनी? फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? F इज इक्वल टू ma. परंतु ए च्या ऐवजी काय वापरलं इथं? g, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, mg. आणि त्या चेंडूचं जे डिस्प्लेसमेंट झालंय, म्हणजेच त्याची जागा जी बदललेली आहे, ती किती हाईट वर नेलाय चेंडू? h. म्हणजेच वर्क डन किती आलं? mgh. आणि हे वर्क डन म्हणजेच काय आहे? पोटेन्शियल एनर्जी आहे. द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी stored in the object because of its displacement is P is equal to mgh. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी किती आहे? mgh. जर तुम्हाला सांगितलं तो चेंडू जो जमिनीपासून उंचीवर नेला, उदाहरणार्थ, ठीक आहे, जर तुम्हाला सांगितलं या चेंडूचं जे मास आहे ते मास आहे 10 kg, आणि त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे, चेंडूचं झालेलं डिस्प्लेसमेंट समजा 1 मीटर आहे. 1 मीटर एवढ्या उंचीवर तो चेंडू नेला. मग इथं जे वर्कडन घडून आलं, तुम्हाला विचारलं पोटेन्शियल एनर्जी किती आहे? व्हॉट इज द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी इन धिस बॉल? त्या बॉलमध्ये पोटेन्शियल एनर्जी किती आहे? जमिनीवरून तो चेंडू टेबलवर नेऊन ठेवला. 10 kg मास असलेला एक चेंडू जमिनीवरून 1 मीटर उंच असलेल्या टेबलवर नेऊन ठेवला, तर त्या चेंडूमध्ये किती पोटेन्शियल एनर्जी निर्माण होईल? जर तुम्हाला असं विचारलं तर पोटेन्शियल एनर्जी काढण्याचा फॉर्म्युला आहे आपला, काय फॉर्म्युला आहे? P इज इक्वल टू, आता आपण बघितलेलं काय, mgh. मग m ची व्हॅल्यू ठेवायची, मास किती आहे? 10 kg. g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन 9.8, आणि त्याची हाईट किती? 1. बरोबर. आणि मग ही मल्टिप्लिकेशन करायची,
म्हणजेच तुमचा आन्सर येईल 98 आणि ह्याला युनिट काय येईल जूल. एवढी काय पोटेन्शियल एनर्जी. लक्षात आलंय. असे एक्झाम्पल पुढे दिलेलंच आहे त्यांनी. एक्झाम्पल दिलंय 5 kg वॉटर इज स्टोअर्ड इन ओव्हरहेड टँक ऑफ 10 मीटर हाय बिल्डिंग. म्हणजे एका उंच इमारतीच्या छतावर 500 किलोग्रॅम वॉटर स्टोअर केलेला आहे आणि ती जे टाकी आहे टँक आहे ती जमिनीपासून किती हाईटवर आहे 10 मीटर हाईटवर आहे. आणि पुढं सांगितलंय तुम्हाला कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड इन द वॉटर. त्या वॉटरमध्ये किती पोटेन्शियल एनर्जी आहे. तर सुरुवातीलाच काय करायचं त्यांनी दिलेल्या ज्या गोष्टी आहेत ते लिहायच्या. हाईट किती दिले तुम्हाला 10 मीटर म्हणून हाईट लिहिली. त्यानंतर मास दिले त्या वॉटरचं मास दिले ते पण लिहिलं. मास एम इज इक्वल टू 500 kg आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि त्यानंतर फॉर्म्युला लिहिला पी इज इक्वल टू एम जी एच आणि यामध्ये व्हॅल्यूज ठेवायच्या. मासची व्हॅल्यू 10, जी ची व्हॅल्यू 9.8 आणि एच ची व्हॅल्यू 500. आता इथं सगळे युनिट्स कसे आहेत SI युनिट्स आहेत त्यामुळे कन्व्हर्शन करण्याची गरज नाही आणि पुढे मल्टिप्लिकेशन केली. आता हे काय आहे 10 मल्टिप्लाय 9.8 मल्टिप्लाय 500 बरोबर. आणि मग 10 आणि 500 यांची मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा करू आपण. 9.8 मल्टिप्लाय 500 म्हणजे ते काय होईल 5000 आणि नंतर ही मल्टिप्लिकेशन करायची. मल्टिप्लिकेशन नेहमी च्या पद्धतीने करायची. 9.8 एक मिनिट 9.8 मल्टिप्लाय 5 न मल्टिप्लाय करायचं. 5 8 जार 40 5 9 जार 45 45 and 4 49. डेसिमल पॉइंट कुठे येईल तर इथं येईल बरोबर. 9.8 मल्टिप्लाय 5. तर हे असं करायचं नाही. आपण काय करायचं डेसिमल पॉइंट नाही असं गृहीत धरायचं म्हणजेच ते आन्सर तुमचं काय आलं ना डेसिमल पॉइंट नाही असं समजून आन्सर किती आलं 490 आणि त्याच्यावरचे झिरो काउंट करायचे किती 3 ते पुन्हा झिरो द्यायचे 1 2 3 आणि आता यांची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ह्याला डेसिमल पॉइंट एक प्लेसने म्हणून आन्सरला एक प्लेसने येईल. म्हणजे तुमचा आन्सर काय आलं 49,000 बरोबर. इथं डेसिमल पॉइंट येईल एक प्लेसने कारण ह्याला एक प्लेस. आन्सर आलं 49,000 जूल काय पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. अशा प्रकारे परीक्षेमध्ये जर एक्झाम्पल आलं कॅल्क्युलेट द पोटेन्शियल एनर्जी तर ती आपण काढू शकतो. फॉर्म्युला MGH. यानंतर पुढे बॉक्समध्ये एक छोटीशी ऍक्टिव्हिटी सांगितली त्यांनी. अजय अँड अतुल हॅव बीन आस्क्ड टू डिटरमाइन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए बॉल ऑफ मास M केप्ट ऑन टेबल ॲज शोन इन द फिगर. तर इथं जर आपण बारकाईनं बघितलं अजय जो आहे तो ग्राउंड लेवलवर आहे आणि अतुल जो आहे तो थोडा जास्त हाईटवर आहे बरोबर. त्यामुळे इथं जर आपण बारकाईनं बघितलं तर टेबलवरती जो बॉल ठेवलेला आहे त्या बॉलची हाईट ग्राउंड अतुल कुठं आहे थोड्या जास्त हाईटवर आहे म्हणजे तिथं एच ची व्हॅल्यू किती येईल एवढी येईल. अतुलला जर सांगितलं तर त्या बॉलमध्ये असलेली पोटेन्शियल एनर्जी किती तर त्याची हाईट ही H2 हाईट आहे बरोबर. आणि अजय जो आहे त्याला विचारलं तो चेंडू जमिनीपासून किती उंचीवर आहे तो सांगेल इतक्या उंचीवर आहे म्हणजे त्याची हाईट इथं काय येईल H1. म्हणजे या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या अजयच्या दृष्टीनं हाईट किती आहे एवढी आहे H1 आणि अतुलच्या दृष्टीनं त्या चेंडूची हाईट किती आहे H2 आहे. ह्या हाईट्स कसे आहेत वेगवेगळे आहेत. त्यामुळं त्या दोन मुलांनी जर पोटेन्शियल एनर्जी काढायचं ठरवलं त्याच्या चेंडूच्या मासवरून
तर दोघांचा आन्सर कसं येईल, वेगवेगळं येईल, कारण इथं हाईट्स कसे आहेत, डिफरंट आहेत. हाईट ऑफ द बॉल फ्रॉम अतुल इज लेस दॅन द हाईट ऑफ बॉल फ्रॉम अजय. ठीक आहे, त्याच्यामुळे होणार काय, व्हॉट आन्सर्स विल दे गेट, म्हणजे त्या दोघांकडून मिळालेला आन्सर कसा असेल, अर्थातच ते कसं असेल, डिफरंट असेल. विल दे बी डिफरंट, यस, द टू आन्सर्स आर डिफरंट, द टू आन्सर्स विल बी डिफरंट. व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम दिस, याच्यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढू शकाल, तर अतुलच्या दृष्टीने त्या चेंडूमध्ये पोटेन्शियल एनर्जी कशी आहे, कमी आहे, आणि अजयच्या दृष्टीनं त्या चेंडूमध्ये पोटेन्शियल एनर्जी कशी आहे, जास्त आहे. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी ही कसली संकल्पना आहे, ही एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. रिलेटिव्ह म्हणजे तुलनात्मक. पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटिव्ह कन्सेप्ट, म्हणजेच एकाच्या दृष्टीनं पोटेन्शियल एनर्जी कमी आहे आणि दुसऱ्या मुलाच्या दृष्टीनं त्या चेंडूमध्ये पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे, म्हणजेच ही एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. द हाईट्स ऑफ बॉल with respect to Ajay and Atul are different, so the potential energy with respect to them will be different. म्हणून त्या दोघांच्या दृष्टीनं पोटेन्शियल एनर्जी काढलेली जे आन्सर आहे ते कसे येणार आहे, वेगवेगळे येणार. ठीक आहे, पुढे आपल्याला शिकायचं आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, म्हणजेच ऊर्जेचे रूपांतरण. म्हणजे एनर्जी, ऊर्जा ही एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्म होत असते, म्हणजे ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर होत असते. सुरुवातीलाच त्याने तुम्हाला एक प्रश्न विचारलाय, विच आर डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी, ऊर्जेची विविध रूपे कोणती. तर आपल्याला माहिती आहे, यापूर्वी आपण 8वी मध्ये शिकलो होतो, न्यूक्लिअर एनर्जी, सोलार एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, light, heat, sound, chemical energy. These are the different forms of energy. Which type of energy is used in each of the following processes? Which type of energy is used? कोणत्या प्रकारची एनर्जी वापरली जाते. आता उदाहरणार्थ पहिलं दिले तुम्हाला, ए स्ट्रेच्ड पीस ऑफ रबर, ताणलेला रबर. रबर बँड जर जसा आहे ओरिजिनल हे असंच ठेवलं तर ह्यामध्ये एनर्जी नाही, पण हेच रबर बँड तुम्ही काय केलं, स्ट्रेच केलं, त्याच्या दोन टोकाला धरून दोन्ही बाजूला ओढलं तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी निर्माण होते. बरोबर आहे का, यामध्ये ही त्याची ओरिजिनल पोझिशन आणि ही ताणलेली पोझिशन, दोन टोकाला तुम्ही बोटाने पकडून दोन्ही बाजूला ताणलं, त्याला स्ट्रेच केलं तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी निर्माण होते. ठीक आहे, आलंय लक्षात. पुढे खूपच सोपा आहे, काय अवघड नाही अजिबात. पुढे सेकंड, फास्ट मुव्हिंग कार. एखादी कार अशी मोशन मध्ये आहे, तर आपण शिकलोय द एनर्जी दॅट ए बॉडी possesses ड्यू टू इट्स मोशन इज नोन ॲज कायनेटिक एनर्जी. एखादी ऑब्जेक्ट मोशन मध्ये असल्यामुळे तिच्यामध्ये जी एनर्जी असते त्याला आपण काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी. थर्ड आहे द whistling ऑफ ए कुकर ड्यू टू स्टीम. म्हणजेच स्वयंपाकाचा जो कुकर असतो तो कुकर ची शिट्टी वाजते थोड्या वेळाने, कारण त्या स्टीम मध्ये काय आहे, एनर्जी आहे. पुढे द क्रॅकर्स एक्सपोल्ड इन दिवाळी. दिवाळीमध्ये आपण जे फटाके फोडतो त्याच्यामध्ये कोणती एनर्जी आहे, तर फटाक्यामध्ये केमिकल्स असतात, म्हणजे त्यात कसली एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे. त्यानंतर पुढे आहे ए फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीवर रन होणारा फॅन, घरामध्ये लावलेला फॅन, तर त्याच्यामध्ये कोणती एनर्जी समाविष्ट असते, इलेक्ट्रिक एनर्जी. ड्रॉइंग आउट पीसेस ऑफ आयर्न फ्रॉम गार्बेज युजिंग मॅग्नेट. काही कचरा आहे, त्या कचऱ्यामध्ये लोखंडाचे तुकडे आहेत,
तर ते लोखंडाचे तुकडे मॅग्नेट वापरून सेपरेट करायचे आहेत. तर कोणती एनर्जी आपण वापरली? मॅग्नेटिक एनर्जी. ब्रेकिंग ऑफ ग्लास विंडो पेन्स बिकॉज ऑफ लाऊड नॉईज. म्हणजे खूप मोठ्या आवाजामुळे खिडकीच्या ज्या काचा आहेत त्या काय होतात? फुटतात. म्हणजेच इथं कोणती एनर्जी आहे? साऊंड एनर्जी. पुढे, एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्मड फ्रॉम वन फॉर्म और वन टाइप टू अनदर टाइप. एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होत असते. फॉर एक्झाम्पल, द एक्सप्लोडिंग firecrackers convert the chemical energy stored in them into light, sound and heat energy. म्हणजे जेव्हा तुम्ही दिवाळीमध्ये फटाका पेटविता आणि तो फटाका जेव्हा फुटतो तेव्हा त्यातून तुम्हाला लाईट बाहेर पडलेली जाणवते, लाईट, प्रकाश. त्यानंतर साऊंड, आणखी त्यातनं काय बाहेर पडते? हीट फटाक्यामधून. आणि फटाक्यामध्ये असते काय? केमिकल एनर्जी. फटाक्यामध्ये असते केमिकल एनर्जी. म्हणजेच इथं काय झालं? केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी अँड हीट एनर्जी. म्हणून त्यांनी वाक्य काय सांगितलंय? एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्मड फ्रॉम वन टाइप टू अनदर टाइप. ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर होत असते. तर इथं पिक्चरमध्ये खाली एक पिक्चर आहे, त्या पिक्चरमध्ये त्यांनी आपल्याला कळण्यासाठी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. इथं लिहिलंय फॅन आणि त्या फॅनच्या खाली बाण कसा दाखवलाय? या डायरेक्शननी बाण दाखवला. याचा अर्थ फॅनमध्ये, इलेक्ट्रिक फॅनमध्ये काय होत असतं? इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. लक्षात आलं? पुढे त्याच्यानंतर तुम्हाला इथं लिहिलंय खाली जनरेटर, बरोबर. आणि जनरेटरच्या तिथं बाण कसा दाखवलाय? असा दाखवला, बरोबर. वरती बाण आहे असा. जनरेटरच्या तिथं असा बाण. म्हणजे जनरेटरमध्ये काय होतं? मेकॅनिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. लक्षात आलंय? त्यानंतर पुढे इथं लिहिलंय हीटर आणि बाण अशी डायरेक्शन आहे त्याची. म्हणजे हीटर जो असतो त्या हीटरमध्ये काय होतं? इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू हीट एनर्जी. त्याखाली इथं लिहिलंय थर्मोकपल आणि त्याची डायरेक्शन अशी दाखवली. थर्मोकपल म्हणजे थर्मोकपल मध्ये काय होतं? हीट एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. याप्रमाणे इथं लिहिलंय इलेक्ट्रिक लॅम्प. म्हणजे लॅम्प मध्ये काय होतं? इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू लाईट एनर्जी. आणि इकडे लिहिलंय सोलार सेल किंवा फोटो इलेक्ट्रिक सेल. त्यामध्ये काय होतं? लाईट एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि पुढे मायक्रोफोन मध्ये काय होतं? साऊंड एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. लाऊड स्पीकर मध्ये काय होतं? इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू साऊंड एनर्जी. परीक्षेमध्ये यावरती प्रश्न येऊ शकतो, बरोबर. हा जो चार्ट आहे हा चार्ट परीक्षेमध्ये येऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला हे जे बॉक्स आहेत हे बॉक्स रिकामे दिले जातात. त्या बॉक्सच्या आतमध्ये ब्लँक असतं, रिकामं ठेवलेलं असतं आणि तुम्ही हे भरायचं आहे आतमध्ये. तुम्ही कसं भरायचं? तर तुम्हाला इथं कळतंय ना, इथं काय लिहिलंय? हीटर. मग हीटर मध्ये काय होत असलं पाहिजे? मग इथं इलेक्ट्रिकल एनर्जी लिहायला पाहिजे आणि इथं हीट लिहायला पाहिजे. हीटर जो असतो घरामध्ये पाणी तापवायचं, त्याला काय सप्लाय करतो आपण? इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि त्याच्यापासून मिळतं काय? हीट. ठीक आहे. याप्रमाणे तुम्ही हे अभ्यास करून व्यवस्थित लिहू शकता. ठीक आहे. आपण थांबूया. राहिलेला भाग पुढे उद्याच्या पिरियडला म्हणजे नंतरच्या पिरियडला आपण शिकूया लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हा भाग नेक्स्ट पिरियडला शिकूया. ठीक, थांबूया आपण.